नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद देशमुख, SP ॲग्रो इनोव्हेशन LLP संचालक. तर कांद्याच्या संदर्भात आपण जे यंत्र विकसित केलं आहे प्लांटोमेट, तर ते यंत्र चालवण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वतयारी काय केली पाहिजे ह्या संदर्भात आपण हा व्हिडिओ आता शेतकऱ्यांना आपण देत आहोत. तर सुरुवात करतोय ती आपण कांद्याच्या नर्सरीपासून, की कांद्याची नर्सरी कशी असावी, कांद्याचे किती दिवसाचं रोप असावं, किंवा कांद्याचं बियाणं जे आहे ते कशा पद्धतीचं टाकण्यात यावं आणि किती दिवसाचं झाल्यानंतर ते काढून आणि नंतर आपण प्लांटेशनसाठी पुनर्लागवडीसाठी आपण वापरतोय. तर एकंदरीत बघता शेतकऱ्यांमध्ये ह्या बाबतीमध्ये खूप हे आहे की काही गोष्टी शेतकऱ्यांना अजून नवीन घेण्याची गरज आहे याच्यामध्ये, की रोप कसं असावं. तर साधारणपणे आता हा जो प्लॉट बघतोय आपण, हा पेरणी केलेला कांद्याचा नर्सरीचा प्लॉट आहे. जनरली शेतकरी काय करतात की विस्कटून टाकतात, हातानं असं विस्कटून टाकतात आणि विस्कटून टाकल्यानंतर त्याला फ्लोनी पाणी देतात आणि साधारणपणे आपलं एक 50 ते 60 दिवसाचं रोप झाल्यानंतर कांदा लागवडीसाठी वापरत आहे. परंतु आम्ही असं सांगतो की कांद्याचं बियाणं जे आहे हे ओळपेर केलेलं असावं. त्याच्यामध्ये काय काय फायदे आहेत ते आपण बघू. याच्यामध्ये काय, ते ओळपेर केल्यानंतर आपल्याला जे बियाणाची डेन्सिटी आहे तर ती आपल्याला कंट्रोल करता येते याच्यामध्ये. आणि बियाणाची डेन्सिटी कंट्रोल केल्यामुळे कांद्याची जी काडी असते ती चांगली सशक्त होते आणि त्याच्यावर येणारं जे रोगराई आहे ती पण आपल्याला कंट्रोल करता येते याच्यामध्ये. तर मशीन प्लांटोमेट म्हणजे कांदा लागवड मशीन चालवत असताना शेतकऱ्यांनी जे रोपं वापरली त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. तर शेतकऱ्यांना ज्यावेळेस यंत्र वापरायचं आहे कांदा लागवड मशीन, तर त्याच्यासाठी रोप चांगलं असावं. साधारणपणे 45 दिवसाचं रोप असावं आणि रोप हे ओळपेर केलेलं असावं, जेणेकरून आपल्याला काडी आपल्याला सारखी मिळते. त्याच्यानंतर रोपाची कटिंग जी आहे, म्हणजे रोप आपण छाटून ज्यावेळेस पुनर्लागवडीसाठी नेतो तर त्याची उंची किती असावी, तर साधारणपणे याची रोपाची जी उंची आहे ती साधारणपणे 5.5 ते 6 इंचाची असावी. तर जसं की 45 ते 50 दिवसाचं आपलं रोप असावं, साधारण 55 दिवस झाले तरी काय अडचण नाही. फक्त ते व्यवस्थित असावं. साधारणपणे आता हे जे रोप आहे याच्यामध्ये आपण बघू, तर हे साधारणपणे एक 50 दिवसाचं रोप आहे. तर याच्यामध्ये जी रोपाची जी आहे ह्या पद्धतीची आपल्याला साईज भेटते. त्याच्यानंतर साधारणपणे हे जे रोप आहे हे याच्यापासनं म्हणजे कांद्याच्या मुळ्यापासनं साधारणपणे 5.5 ते 6 इंचावर आपली कटिंग झाली पाहिजे. साधारणपणे ह्या पद्धतीत आपली कटिंग झाली पाहिजे. जेणेकरून हे रोप हे सरळ राहतं आणि लांबी जास्त राहत नाही. त्याच्यामुळं शेतामध्ये पुनर्लागवडीसाठी ज्यावेळेस आपण मशीनमध्ये याचा वापर करतो त्यावेळेस हे पडत नाही खाली आणि जमिनीमध्ये ठराविक खोलीपर्यंत आपलं ते गाडलं जातं आणि बाकीचा भाग वर राहतो. साधारणपणे 1-1.5 इंचापर्यंत आपलं रोप जमिनीमध्ये जातं. आणि ह्याला आता तुम्ही बघू शकता, याला साधारण 50 दिवसाचं रोप झालं आहे तरी पण याला मुळ्यांची संख्या कमी आहे. याला मुळ्यांची संख्या का, तर आपण जे रोप उपटतो पुनर्लागवडीसाठी नर्सरीमधून, मुख्य नर्सरीमधून, त्यावेळेस आपण त्याला पाणी देत नाही. म्हणजे जनरल शेतकऱ्याची प्रॅक्टिस काय आहे की आदल्या दिवशी 2 दिवस आधी पाणी देतात, स्प्रिंकलर असेल किंवा फ्लोचं पाणी असेल जमिनीच्या प्रकारानुसार, आणि नंतर रोप उपटण्यासाठी तिथे जातात. त्यावेळेस ह्या रोपाला माती खूप येते. या मुळ्या ज्या असतात त्या पूर्णपणे जमिनीतून उपसून येतात. आपण त्याचे काही फोटो आता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये, की माती आलेलं, चिखल आलेलं रोप याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यामध्ये. तर ही जी रोपं आहेत हे कोरड्या वापशावर, म्हणजे साधारणपणे ह्या प्लॉटला एक 15 दिवस झाले आहे पाणी दिलेलं नाही आपण. त्याच्यामुळे काय होतं की जमीन खाली होती, थोडी टाईट येते आणि त्याच्यामुळे हे जे मुळं आहेत हे रोप उपटतेवेळेस खाली निघून जातात. त्याच्यामुळे हे रोपाची ही मुळं कमी आहेत याला. आणि हे ज्यावेळेस आपण मशीनमध्ये वापरतो त्यावेळेस हे मुळांची आपल्याला अडचण होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुळं जास्त जर आले तर त्याच्याबरोबर माती पण येते आणि मशीनमध्ये ज्यावेळेस आपल्याला वापर करायचा त्यावेळेस स्वच्छ रोपं असायला पाहिजेत. तर हे प्रामुख्याने मुद्दे आहेत की रोप आपलं 50 दिवसाचं असावं. दुसरी गोष्ट, रोप उपटत्या वेळेस जमिनीला पाणी दिलेलं गेलं नसावं. प्रत्येकाची जमिनीच्या प्रकारानुसार कोरड्या वापशावर आपलं रोप उपटलं गेले पाहिजे, जेणेकरून त्याला माती आणि मुळ्या येणार नाहीत. तर अशा पद्धतीने 5.5 ते 6 इंचाची कटिंग असलेलं रोप आपल्याला मशीनसाठी प्लांटोमेटसाठी वापरायचं आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला प्लांटोमेट ओनियन प्लांटर म्हणजे कांदा लागवड यंत्राने जर लागवड करायची असेल तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कांद्याचं नर्सरी तयार करत असताना बी पेरून केलं नर्सरी तयार केली पाहिजे. त्याच्यानंतर कांद्याला जे पाण्याचे आहे कांद्याचं रोप ज्यावेळेस उपडतो आपण त्यावेळेस पाणी दिलेलं गेलं नसावं. म्हणजे कांद्याच्या ज्या मुळ्या आहेत वगैरे त्याचा प्रॉब्लेम येत नाही किंवा चिखलाचा वगैरे इश्यू येत नाही. त्याच्यानंतर कांद्याची जी उंची आहे ती पण स्प्रे वगैरे म्हणजे टॉनिक वगैरे शेतकऱ्यांनी त्याला द्यायला नको आहेत, जेणेकरून कांद्याची जी वाढ आहे ही चांगल्या प्रकारे आणि आपल्याला गाठ मिळेल. आणि पुनर्लागवडीसाठी असं रोप उत्कृष्ट असतं. असं जर रोप तुमचं जर असेल तर उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होईल. तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी ह्या प्रॅक्टिस फॉलो करावे. तर शेतकरी मित्रांनो, कांद्याची जी नर्सरी आहे आणि मुख्य नर्सरीतून ज्यावेळेस आपण ओनियन प्लांटर कांदा लागवड यंत्रासाठी आपण रोप काढतो तर ते सुक्या म्हणजे कोरड्या जमिनीतून का काढावं किंवा काढणीपूर्वी एक 10 ते 15 दिवस जमिनीच्या प्रकारानुसार पाणी त्याचं बंद करावं, जेणेकरून त्याला चिखल माती किंवा जास्त याच्या प्रमाणामध्ये त्याला मुळं येणार नाहीत. आता इथे आपण प्रयोग केला की इथे पाणी टाकले तर ह्याच्यात बघू शकता. तर अशा पद्धतीने चिखल आला आहे हा. आणि मुळ्यांची जर लांबी बघितली तर कमीत कमी एक 4 ते 5 इंचापर्यंत 4 इंचापर्यंत त्याची मुळ्यांची लांबी आहे. आणि हा चिखल पण नको आहे आपल्याला. तर याच्या तुलनेमध्ये आता हे प्रत्येक रोप आपण जर बघितलं तर खूप लांब लांब मुळे आले त्याच्यामध्ये. तर आता आपण ह्याच प्लॉटमध्ये इथं कोरड्या जमिनीमध्ये रोप उपटणार आहोत. तर आता इथे आपण जे रोप उपटलं आहे याच्यामध्ये याच्या तुलनेमध्ये याची मुळ्यांची लांबी जास्त आहे. याची मुळी आणि याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 इंचाचा फरक आहे. तर आपल्याला मशीनसाठी जर कांद्याचं रोप उपटायचं असेल तर कमीत कमी जमिनीच्या प्रकारानुसार 10 ते 15 दिवस पाणी देणं बंद करावं. आणि शक्यतो जे आपलं कांद्याचं रोप आहे हे रेन पाईप मिनी स्प्रिंकलर किंवा स्प्रिंकलरवर असावं, जेणेकरून पाणी देणं आपल्याला त्याच्यामध्ये सोपं होतं आहे. तर 15 दिवस 10 ते 15 दिवस आपण जर पाणी बंद केलं तर रोपामध्ये कडकपणा जास्त येतो. त्याच्यामुळे रोप हे मशीनवर वापरण्यासाठी उत्तम तयार होते. आणि पाणी देऊन जर आपण रोप उपटलं तर त्याच्यामध्ये लुसलुशीतपणा जास्त असतो, म्हणजे एकदम असं नरम असतं आणि उपटल्यानंतर ते लगेच सुकून जातं. परंतु जे कोरड्या याच्यामध्ये उपटलेलं रोप असतं त्याला मुळ्या तर कमीच येतात, परंतु त्याला कडकपणा जास्त असतो. कडकपणा असल्यामुळे पुनर्लागवड केल्यानंतर ते सुकत नाही किंवा खराब पण होत नाही. लागवडीसाठी एकदम उत्तम प्रकारचं रोप आपल्याला इथे मिळतं. ज्या रोपाला मुळ्या पण कमी असतात, रोपाला कडकपणा पण असतो आणि वापरण्यासाठी एकदम सोयीस्कर असतं. तर आपलं जे कांद्याचं उत्पादन आहे याच्यावर रोपाची जी नर्सरी आहे याचा कशी करतो याच्यावर आपलं उत्पन्न आधारित असतं. रोपं कसं आहे आपलं. आता बघा काही शेतकरी काय करतात की महत्त्वाचा मुद्दा आहे की कांद्याच्या रोपाला भरमसाठ प्रकारचे टॉनिक्स वगैरे स्प्रे करतात. त्याच्यामुळं काय होते की कांद्याची जी रोप आहे हे रोपाची जी खालची गाठ आहे ही याच्यातला जो डिस्टन्स आहे याला आपण आम्ही मान म्हणतो याच्या भाषेमध्ये. तर ही लांब होते. लांब झाल्यानंतर कांद्याचा जो खालचा कंद आहे हा जास्त पोसला जात नाही. तर याच्यातमध्ये उदाहरणार्थ आपण याच्यात बघू शकता. आता हे जे रोप आहे तर आता याला प्रॅक्टिकली याला फवारणी वगैरे केली नाही, पण उदाहरणार्थ असं आहे की ह्याच्यात आणि ह्याच्यात खूप तफावत आहे ह्या रोपामध्ये. तर याचा जो मान आहे ह्याची बारीक आहे. आणि हे कशामुळे शक्य झालं की याला स्प्रे वगैरे दिलेला नाही कोणत्याही टॉनिकचा, कारण कांद्याला टॉनिकची गरज नाही, पहिला मुद्दा. दुसरा, ठराविक अंतरावर योग्यरित्या बियाची पेरणी झालेली आहे. त्याच्यामुळं याचा हा जो मान आहे ही जास्त लांबलेली नाही. आता याच्यामध्ये तुलनेमध्ये हे जे रोप आहे याची मान साधारणपणे 3 इंचांनी जास्त आहे. आणि हे अशी रोपं जर पुनर्लागवडीसाठी आपण वापरली तर कांद्याच्या साईजमध्ये खूप मोठं घट होण्याची शक्यता आहे. आणि तसं जे आपण प्रयोग केले त्याच्यामध्ये ते सिद्ध पण झालं की कांद्याची जी रोपाची जी मान आहे ही शक्यतो अप्रिय महत्त्वाचं